नमस्कार मित्रांनो, ड्रीम प्रॉपर्टी नाशिक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2 BHK घेऊन आलो आहे, ते बी कॉर्नर घेऊन आलो आहे आणि ते बी 54 लाखामध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया कसं आहे, काय आहे. तर याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो का ठळक काय काय आहे मध्ये. तर आपण सांगू शकतो की इथं टॉयलेट बाथरूम वेगवेगळे आहे. नंतर आपल्याला जो जिना दिलेला आहे तो वरती दिलेला आहे. तर हे याचं ठळक वैशिष्ट्य आहे. आता बघूया. पार्किंग साईज मित्रांनो, याची पार्किंग साईज आहे 16x18ची पार्किंग साईज आहे. भली मोठी आपली इर्टिका मोठ्या म्हणजे ज्या बी कार आहे त्या बसू शकतात अशी पार्किंग साईज आहे. इकडच्या बाजूला 5 फुटाची जागा दिली, त्याचबरोबर पाठीमागे पण 5 फुटाची जागा दिलेली. आता आपण इथं पाहतोय की इथं पाण्याची पण टाकीची सोय करून दिलेली, सर्व काही केलेलं आहे. फक्त आता तुमचं येणं बाकी आहे. आणि जे आपलं जे इथं जे स्टाईल लावली आहे त्याचं जे आपलं काम बघतोय, काम एकदम छान आहे. कुठंच आपण नाव ठेवायचं लायकीचं नाही. त्याजवळ आपलं जे डोअरमध्ये आलो आहे मित्रांनो, डोअरची तुम्हाला क्वालिटी दाखवतो, फिनिशिंग नंतर त्याचं स्ट्रक्चर आणि ते सगळंच एकदम क्वालिटी बघू शकता तुम्ही. कोणी आता सहसा हे देत नाही, पण बिल्डरने दिले आहे दुर्बीण. त्याचबरोबर आता आपण आलो आहे हॉलमध्ये. मित्रांनो, हॉलची साईज तुम्ही बघा, जवळजवळ 11x18ची हॉलची साईज आहे. खूप मोठी, म्हणजे खूप मोठी अशी साईज आहे. आणि त्याचबरोबर या ज्या रो हाऊसला आपण POP पाहतोय मित्रांनो, पूर्ण POP करून दिलेले. नंतर जे 3 ट्रॅकर्स विंडो आहे 2 करून ठेवलेले आहे आणि त्या बी मोठ्या मोठ्या आहे, का छोट्या नाही. आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा एकदम छान करून दिलेलं आहे. बिल्डरने कुठं नाव ठेवण्याचं हे नाही केलेलं. आता जर आपण येतोय हा जिनावरती आपल्याला मधूनच दिला आहे, म्हणजे मीच टोपी करून दिलेली. कुठंच आपण आता काहीच लाईट लावलेली नाही, लाईटची गरज नाही घरात, एवढा उजेड आहे आत्ताच्या. तर मी व्हिडिओ काढतो तरी याच्यात मी सांगितल्याप्रमाणे टॉयलेट बाथरूम वेगवेगळं आहे. त्याचबरोबर आपण आता आलो आहे बाथरूममध्ये कलर कॉम्बिनेशन नंतर स्टाईलची एकदम फिनिशिंग क्वालिटी एकदम छान आहे. आपल्याला कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे. कुठंच असं वाईट असं म्हणू नाही शकत आपण. नाहीतर आपल्याला इथे दिलेलं आहे शॉवरचे पॉईंट पण पाहून घ्या तुम्ही, म्हणजे क्वालिटी काम केलेलं आहे. आणि आता आपण चाललो आहे किचनकडे. मित्रांनो, किचनकडे येत असताना आता किचन पहा तुम्ही किती मस्त दिलेलं आहे. एल टाईपचा आपल्याला असा कॉर्नर दिलेला आहे, उंच पण घेतलेलं आहे आणि मार्बल पण क्वालिटी घेतलेली. मार्बलची क्वालिटी दाखवा. आणि इथली जी स्टाईल आहे मित्रांनो थोडी वेगळी आहे. आत्ता सगळं भरून टाकलेलं आहे. नंतर 2 विंडो दिलेल्या आहे, त्याचबरोबर एक दरवाजा दिलेला आहे, म्हणजे व्हेंटिलेशनचं टेन्शनच नाही. फ्रीजचा पॉईंट कुठं लावायचा सर्व काही बिल्डरच्या डोक्यात आहे, त्यांनी सर्व त्याच्या पद्धतीने करून दिलेलं आहे. आता पाठीमागे पण 5 फुटाची जागा दिलेली आहे. आता कोण देणार तुम्ही बघा. आता हा एरिया कसा आहे तुम्हाला दिसतोय. इकडच्या बाजूला 5 फूट आपण सांगितल्याप्रमाणेच 5 फूटच आहे. इकडे पण रो हाऊस आहे, पाठीमागे पण रो हाऊसचीच पट्टी, म्हणजे बिल्डिंग यायचा टेन्शनच नाही. आता आपण वरती जातोच आहे मित्रांनो. वरती जात असताना इथं रिलिंग केलेली, याची क्वालिटी आणि भक्कम पहा किती. मी हलवतोय तरी लहान, कारण लहान मुलांना सवय असते अशी टांगळायची, तर त्याच्यात असं पडू बी शकतं. तर ही क्वालिटीचं काम आहे इथं. आता आपण चाललो आहे का आपण आता फ्रंट बेडरूमकडे जातो मित्रांनो. इथं पहा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी आपल्याला विंडो काढून दिलेली आहे. कोणी देत नाही मित्रांनो, कारण व्हेंटिलेशनसाठी. आता आपण बेडरूमकडे चाललो आहे मित्रांनो. बेडरूमची साईज तुम्ही बघितल्यावर इथूनच बघा तुम्ही केवढी मोठी साईज आहे. एवढी मोठी साईज आहे मित्रांनो. तर याची साईज जवळजवळ आपला असा 11x18ची साईज आहे. एवढी मोठी साईज. 3 ट्रॅकर्स विंडो आहे, प्लस प्रेस दरवाजा आहे, वस्तू ठेवण्यासाठी जागा आहे, फॅनची सोय करून दिली, फरशीची क्वालिटी बी चांगली, कुठं कॉम्प्रोमाइज नाही. इथं चार्जिंग पॉईंट काढून दिलेला आहे. अजून काय काय पाहिजे. आता आपण आलो आहे इथे, जे आपल्याला जे टफनची ग्लास, नंतर आपली जी स्टाईल आहे वुडनची स्टाईल वापरलेली, आणि इकडे पण ढोलपुरीची स्टाईल वापरली. एकदम छान पद्धतीचं आहे. कुठंच कामात हे नाही कॉम्प्रोमाइज. याची प्राईस पण तुम्हाला सांगतो 54 लाखात. एवढं भेटणारच शक्य नाही, पण आपला बिल्डर चांगला आहे त्याच्यामुळं आपण देतो आहे, विथ खरेदी सहित देतो आहे. आता इकडे आपण आता वरचा हे पाहू आपण किचन. आता आपण आलो आहे वरच्या बाथरूमकडे मित्रांनो. बाथरूम पहा, खाली वेगळं होतं, वरती वेगळं आहे. शॉवरचं पॉईंट पहा, एकदम छान आहे, छोटं आहे आणि वरती आत एकदम चांगल्या पद्धतीचं आहे. क्वालिटी काम आहे, असं नाही काही आहे. तर आता इथं जे दिलेलं आहे, इथं जे आपल्याला दिलेलं आहे, ही जवळजवळ 10x11ची हे बेडरूम आहे. बेडरूम आपल्याला छान आहे, आपल्याला राहण्यासाठी एकदम व्यवस्थित आहे. 3 ट्रॅकर्स विंडो आहे, 2 आहे.
वरती लॉकची साईज दिलेली आहे, बटन बी चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहे आणि जी आपली जी हे आहे याची जी कलर आणि याची फिनिशिंग आहे एकदम छान पद्धतीची फिनिशिंग आणि फर्निचरसुद्धा आपण करू शकतो इथं. जर करायचं राहिलं तुम्हाला फर्निचर तर हा पण एक ऑप्शन बेटर आहे, कारण इथपर्यंत आपल्याला येऊ शकतो फर्निचर करायला. तर धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्यावर ज्यांचं बजेट कमी आहे प्लीज त्यांच्यापर्यंत हा पोचवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.